वाशिमच्या 163 ग्रामपंचायतींमध्ये नियुक्त प्रशासकांचा 6 महिन्याचा कार्यकाळ संपत आलाय। बहुतांश प्रशासकांची मुदत 23 ऑगस्टला संपली। उर्वरित प्रशासकांचा कार्यकाळ 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे। मात्र पुढील कारभाराबाबत शासनाकडून अद्याप जिल्हा परिषद प्रशासनाला मार्गदर्शक सूचना मिळालेल्या नाहीत। नागपूरच्या गोधणी परिसरात गॅस गळती झाली। नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन गॅसची गळती झाल्याची माहिती आहे। या गळतीमुळे प्रकल्पातील 8 ते 10 कर्मचाऱ्यांसह परिसरातील काही नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला। अशा एकूण 40 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर शहरात अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय। मिठाईच्या दुकानातून विकत घेतलेल्या कचोरीमध्ये डझनभर उंदराच्या लेंड्या आढळल्या। परिसरात एकच खळबळ उडाली। छत्रपती संभाजीनगर मनपाने अनधिकृत प्लॉटिंग विरोधात कारवाई सुरू केली। मात्र या कारवाईला पोलिसांचं समर्थन नसल्याचं दिसून येत आहे। देवळाली भागात कारवाई होऊन 4 दिवस उलटले तरी अजूनही संभाजीनगर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला नाही। चंद्रपूरच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली। अवैधरित्या लावलेले 100 गाड्यांवरील प्रखर LED दिवे काढून दंड ठोठावण्यात आला। आगामी काळातही कारवाई सुरू राहणार। बीडमध्ये प्रसूतीवेळी महिलेच्या पोटात डॉक्टर सर्जिकल हातमोजे विसरला होता। त्यानंतर पुण्यात पुन्हा शस्त्रक्रिया करून हे हातमोजे आणि रुमाल काढावे लागले। आता या घटनेनंतर बीड जिल्हा शल्य चिकित्सक विभागानं कारवाई केली। तर कर्तव्यात निष्काळजीपणा केल्यामुळे 2 स्त्रीरोग तज्ज्ञांना कार्यमुक्त करण्यात आले। कोल्हापूरच्या चंदगड ड्रग्ज कारखान्याचं थेट दाऊद गँगशी कनेक्शन समोर आले। दाऊदचा हस्तक सलीम डोला मुख्य सूत्रधार आहे। सलीम डोलाच्या इशाऱ्यावर ड्रग्ज कारखाना चालत होता। चंदगडमधील हासगोळीत पोल्ट्री फार्मवर छापा टाकून कारवाईत 1.25 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आयुक्तालयापासून अवघ्या 200 मीटरवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 29 जणांना ताब्यात घेतले। कारवाईत रोख रकमेसह 4,97,672 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अहिल्यानगरच्या वाळूज बायपासवर पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त केला। टेम्पोमधून दारूचे 644 बॉक्स आढळले। या कारवाईत 26,77,000चा मुद्देमाल जप्त केला। तर टेम्पो चालकाला अटक करण्यात आली। लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या सरकारी डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करणं चांगलंच महागात पडले। लातूरच्या विवेकानंद चौक पोलिसात संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। खासगी रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। साताऱ्यातील पिंपोडे बुद्रुक भावेनगर परिसरातील स्टोन क्रशरच्या कथित अनियमितता, डोळीचा त्रास आणि अवजड वाहतुकीविरोधात ग्रामस्थांनी शेतकरी आक्रमक झाले।